सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। कशा आहात सगळे? मस्त रहा, स्वस्त रहा। मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं आम्ही आलो होतो बदामी। आता बदामी हे कुठे आहे? तर बदामी हे कर्नाटक राज्यामधील बागलकोट जिल्ह्यामध्ये आहे आणि बदामी हे अतिशय सुंदर शहर आहे। तर आज आपण बदामीची विजिट करणार आहोत। सगळ्यात आधी आम्ही हॉटेलमधून निघलो आणि आम्ही नाश्ता करण्यासाठी आलो होतो। एका ठिकाणी नाश्ता करून जे आहे ना आम्ही पुढे निघालो। तर हे आहे एंट्रन्स। आता आपण चाललेलो आहोत बदामी फोर्ट येथे। बदामी फोर्ट म्हणजेच बदामी किल्ला हा अतिशय सुंदर पाहण्याजोगा म्हणजेच युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचा वारसा लाभलेलं हे अतिशय सुंदर स्थळ आहे। हे नक्की तुम्ही पहा आणि तुमच्या नेक्स्ट ट्रिपसाठी जर तुम्ही प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। जे आहे बदामीचे अजून एक पार्ट येणार आहे। हा फर्स्ट पार्ट आहे। सेकंड पार्टमध्येही आपण बदामीमध्ये अजून काय पाहायचं आपण पाहणार आहोत। तर बदामी फोर्ट विजिट करण्यासाठी तर तुम्हाला सगळ्यात आधी जे तिकीट काढावं लागतं। तर आपल्या भारतीय नागरिकांसाठी 25 रुपये आहे। फॉरेनर असतात म्हणजे विदेशी नागरिकांसाठी 700 रुपये आहे आणि जर तुम्ही कॅमेरा किंवा व्हिडिओ प्रोफेशनल शूट करणार असाल तर त्याचे 25 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा द्यावे लागतात। तर आम्ही आलेलो होतो त्या दिवशी ना सर्व सहली आलेल्या होत्या। आम्ही आलेलो होतो त्यावेळी जे आहे ना इथं सर्व सहली आलेल्या होत्या। शाळांची विविध मुले येते त्यामुळे गर्दी होती आणि इतर दिवशी गर्दी नसते, फक्त सॅटर्डे संडे गर्दी असते। सकाळी साधारणतः 9 वाजण्याच्या सुमारास जे आहे ना आम्ही इथं पोहोचलेलो होतो आणि पाहू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा हा किल्ला आहे। इथल्या दगडांची जी रचना आहे विशेष आहे। त्याच्यामध्ये जे गुफेमध्ये केलेलं कोरीव काम आहे ना ते एक नंबर अप्रतिम आहे। याचं सगळ्यात मुख्य आकर्षण म्हणजे आहे ना ही जी आहे ना 10 फुटाची जी मूर्ती आहे देवीची, खूप सुंदर मूर्ती आहे आणि हे अत्यंत सुंदर ठिकाण आहे। कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यामध्ये बदामी आहे। पूर्वीचे बदामीचे नाव वातापी असे होतं। 6व्या शतकात चालुक्य राजा जो आहे त्यांनी हा फोर्ट बांधलेला होता। डोंगराच्या कुशीत वसलेला अतिशय सुंदर भव्य आणि दगडी कोरीव काम इथं तुम्हाला पाहायला मिळतील। त्याचप्रमाणे इथं प्राचीन मंदिरही आहे बदामीमध्ये। जी मंदिर आहे ती खूप फेमस आहे। 5व्या शतकातील जी आहे 2 प्राचीन शिवालय सुद्धा आहे, शिव मंदिरही आहे, तीही तुम्ही पाहू शकता। ही आहे पहिली गुफा। तर पहिल्या गुफामध्ये एंट्रन्स केल्या इथं तुम्हाला सुंदर रेखीव काम केलेल्या अशा मूर्त्या दिसतील। त्याचप्रमाणे इथे खांबांवरतीही अतिशय सुंदर असं रेखीव काम। जर तुम्हाला असे प्राचीन मंदिरे किंवा लेण्या वगैरे पाहायला आवडत असेल, आपला इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा। मंदिर जे आहे ना पाहू शकता तुम्ही किती खंडित केलेलं आहे। मंदिर उद्ध्वस्त केलेलं आहे। नंदीही पाहू शकता तुम्ही, हा नंदीही खंडित केलेला आहे। आतमध्ये जे आहे ना शिवलिंग आहे पण ते शिवलिंग सुद्धा उद्ध्वस्त केलेले आहे। त्यामुळे इथे जे आहे मंदिरामध्ये शिवलिंगाची पूजा होत नाही। आता आपण एंट्री करत आहोत तर हे आहे शिवलिंग। त्या शिवलिंगाचं आम्ही जे आहे ना सगळ्यांनी दर्शन घेतलं। पाहू शकता तुम्ही इथं खूप अंधार आहे, अंधाऱ्या खोलीमध्ये आहे हे शिवलिंग आणि हेही खंडित केलेलं आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ना मंदिराला इजा पोहोचवण्यात आलेले आहेत। त्याच्यानंतर आता आपण जाऊया दुसऱ्या गुहेकडे। आधी आपण पहिली गुहा पाहिली, तिथून वरती थोडंसं उंचावर जे आहे ना आता दुसरी गुफा आहे। तर इथे पण पाहू शकता तुम्ही हे असे गुलाबी कलरचे जे आहे ना दगड आहेत। बदामी हा फोर्ट जो आहे ना तो बेळगाव पासून सुमारे 142 किलोमीटर आणि हम्पी पासून 140 किलोमीटर आहे। आम्हाला हम्पीला जायचं होतं पण हम्पीच्या आधी आम्ही जे आहे बदामी विजिट केलं आणि बदामी येथे जे आहे ना तुम्हाला किल्ला आणि लेण्या फिरण्यासाठी साधारणतः अर्धा ते 1 दिवस लागतो। कारण इथं पाहण्यासाठी खूप आहे, म्हणजे जेवढे दिवस अख्खा 1 दिवसही कमी पडतो। किल्ल्यावरती ह्या बदामी फोर्टवरती एकूण जे आहे ना 4 गुफा मंदिर आहे, म्हणजे 4 लेण्या आहेत। यामध्ये हिंदू धर्माची, बौद्ध धर्म आणि जैन धर्माचे जे आहे ना इथं कोरीव मूर्त्या पाहायला मिळतील। सुंदर अशा कोरीव मूर्त्या आहे। हा किल्ला जो आहे तिन्ही बाजूनी लाल वाळूंच्या खडकांच्या टेकड्यांनी वेढलेला, म्हणजे ह्या ज्या टेकड्या दिसतात ना ह्या लाल वाळूच्या टेकड्या आहेत। एवढं सुंदर आणि अप्रतिम आहे ना, म्हणजे तुम्हाला पाहताक्षणी ठिकाणा खूप आवडणार आहे। जर असं ऐतिहासिक स्थळे पाहायला आवडत असतील आणि तुम्हाला काही वेगळं पाहायचं असेल तर तुम्ही बदामी फोर्टला नक्की व्हिजिट करा। आता आपण पोहोचलेलो आहोत दुसऱ्या गुफेमध्ये। इथले कोरीव कामही तुम्ही पाहू शकता। अतिशय सुंदर रेखीव असं कोरीव काम केलेलं आहे आणि ह्या लेण्या पाहण्यासाठी ना खूप लांबून लोक येतात। तर तुम्ही ही नक्की व्हिजिट करावं। आणि हे शिवलिंग ही खंडित केलेलं आहे त्यामुळे इथे ही पूजा होत नाही। बाहेर आल्यानंतरच आपल्याला हे अशी वराह मूर्ती दिसते। त्याचप्रमाणे इथे जे आहे ना सुंदररम्य परिसर आहे। इथूनच जे आहे आपल्याला अतिशय सुंदर असा आपल्याला अगस्त्य लेक दिसतो आणि ह्या अगस्त्य लेकलाही आपण व्हिजिट करणार आहोत। आता आपण अजून थोडे वरती आल्यानंतर इथं छानसं असं एक एंट्रन्स आहे। हेही कोरीव काम अतिशय सुंदर केलेलं आहे आणि इथे पुढे आता आपल्याला अजून 2 गुफा आहेत। एक जी आहे गौतम बुद्ध यांची गुफा आहे आणि दुसरी महावीर जैन मंदिराची गुफा आहे। तर इथे जे आहे ना थोडंसं काम चालू आहे, म्हणजे कसं असतं पुरातत्व विभाग आहे तर त्याच्या दृष्टीने थोडंफार काम चालू आहे। त्यामुळे इथं आम्ही जास्त काही आत गेलो नाही पाहण्यासाठी।
शेवटची गुफा आहे. या गुफेमध्ये तुम्हाला गौतम बुद्ध आणि श्री महावीर जैन यांच्या जे आहे ना सुंदर रेखीव कोरीव अशा मूर्त्या पाहायला मिळतील. हा परिसरही तुम्ही पाहू शकता. अत्यंत कठीण अशा दगडांमध्ये कोरीव काम केलेलं आहे. या सुंदर अशा लेण्या प्रस्थापित केलेल्या आहेत. हे काम बघून इतकं छान वाटतं, मन प्रसन्न होतं की पूर्वीचे लोक किती कष्टाळू होते आणि किती मेहनतीने जे आहे ना ते आपलं काम करत होते. एकदम सुंदर असं रेखीव कोरीव मूर्त्या आहेत. जर तुम्हाला अशी ऐतिहासिक स्थळे पाहायला आवडत असतील त्या ठिकाणांना तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील, काही प्रश्न असतील या परिसराविषयी, या ठिकाणाविषयी किंवा किल्ल्याविषयी, तर तुम्ही मला कमेंट्स करून नक्की विचारा. माझा इंस्टाग्राम ID ही मी मेन्शन केला आहे. तुम्ही मला इंस्टाग्रामलाही DM करू शकता. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि एक छोटी छानशी कमेंट्सही नक्की करा. आता आम्ही निघालेलो होतो भूतनाथ टेम्पल पाहायला, म्हणजे जे आपण वरून अगस्त्य लेक जे आपल्याला तलाव दिसत होता त्या तलावाला आता व्हिजिट करण्यासाठी निघालेलो आहोत. इथं जे आहे ना आम्ही जाताना रिक्षा घेतली, कारण इथं आम्हाला लोकल जे रिक्षावाले आहेत ते म्हणले की तुम्ही तुमची गाडी घेऊन जाऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही जे आहे ना इथं रिक्षा करून घेतलेलं होतं. साधारणतः 200 म्हणजे 200 रुपये एका पर्सनसाठी त्यांनी घेतले. आणि आम्ही मस्त रिक्षाने छानसा एन्जॉय करत निघालो. कारण इथं जे आहे ना आपली गाडी न्यायची म्हणजे की खूप अरुंद गल्ल्या आहेत आणि आपली गाडी जाणं शक्य नाही आहे. अजून एक नंतर आम्हाला कळलं की इथं जाण्यासाठी, अगस्त्य तलावावर जाण्यासाठी अजून एक रस्ता आहे. टुरिस्टच्या बऱ्याच गाड्या जातात. असोत पण आम्ही रिक्षाने गेलो आणि आता आपण लवकरच थोड्याच वेळात अगस्त्य लेक येथे पोहोचणार आहोत. हाही व्हिडिओ नेक्स्ट पार्टमध्ये अपलोड करणार आहोत, म्हणजे अगस्त्य लेक, भूतनाथ टेम्पल आणि तिथेही छानशा अशा सुंदर अशा लेण्या आहेत. तर हा परिसरही अत्यंत सुंदर आहे. एकदम फोटोजेनिक व्ह्यू आहे आणि निसर्गाची आवड असणाऱ्यांसाठी हा अतिशय सुंदर ठिकाण आहे. तर पाहू शकता इथं टुरिस्टच्या गाड्या ऑलरेडी आलेल्या होत्या. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच पुन्हा एकदा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. असा हा सुंदर तलाव पाहण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा. बाय बाय. थँक्यू.